इथे ना आमचं पाणी आलं होतं, त्या दिवशी मी हा व्लॉग शूट केला होता. तर मी ते कपडे धुत आहे, कारण पाण्याच्या दिवशी ना खूप घाई गडबड असते आणि आजकाल आमचं पाणी खूप लेट येते. पहिले 5लाच यायचं सकाळी, पण आता काही वेळच निश्चित नाही आहे त्याची आणि म्हणून मग पाण्याच्या दिवशी खूप कामं आदल्या दिवशीपासून एक्स्ट्राचे कामं करावं लागतं, कारण आमच्याकडे बोर नाही आहे. त्याच्यामुळे मला शक्यतो पाणी जेवढं भरता येईल तेवढं भरावं लागतं, कारण 8-8 दिवस आमच्याकडे पाणी येत नाही. 8 दिवसातून एकच दिवस पाणी असतं. वरती आहे 2 टाक्या बसवलेल्या, पण तरी पण पुरत नाही, ते थोडं कमी पडतं. म्हणून मग मी जास्तीचे कामं पाण्याच्या दिवशी करून घेत असते, जसे की एक्स्ट्राचे कपडे वगैरे सगळं आवरून घेत असते, ते फरशा वगैरे सगळं मग असं त्या दिवशी करते. तरी इथं माझे कपडे धुवून झाले होते, तर ते वाळत टाकत होती मी. आणि आज म्हणजे 8:30 पावणे 9ला पाणी आलं होतं. स्वयंपाकही राहिलं होता, सगळंच राहिलं होतं माझं, पण बाकीचं ते सोडून द्यावं लागतं आणि हे कामं करत बसावं लागतात. आणि मस्त अशी खालीच वाळत टाकते मी आजकाल कपडे. आणि हे बघू शकता, बकेटी वगैरे सगळं छोट्यातल्या छोट्या वस्तू मला अशा भरून ठेवावं लागतात. आणि ते झाल्यानंतर मग पिण्याचं पाणी मी थोडं उशिरा भरते, कारण पहिले सुरुवातीला थोडं खराब येतं. आणि इथे मी तुम्हाला सांगते, खूप गरमी होती आणि लाईटचा उजेड दिसतोय तुम्हाला पाठीमागे, त्याच्यामुळे मी व्यवस्थित दिसत नसेल. तर पहिले मी पाणी भरत नाही, अगोदर एक भांडं टाकून देते बाहेर आणि नंतर मग पिण्याचं भरते. तर आता इथे पिण्याचं पाणी थोडं उशिरा लेटच भरते, कारण पहिले खराब येतं थोडंसं. प्यायला तर वापरतच नाही आम्ही, जारचंच आणतो, पण स्वयंपाकाला तेवढंच. आणि ते झाल्यानंतर भरल्यानंतर पाणी मी इकडं बाहेर पण आली आणि गाडी लावलेली होती आमची बाहेर 2 व्हीलर, त्याच्यावर पण पाणी मारलं, थोडंसं खराब होती तर. आणि ही बाहेर बायका काय करतात, खूप पाणी लोटून देतात घाण, मग ते पण लोटत होते सोबतच. आणि ते एक बकेट होती रिकामी, ती पण भरली. मनी प्लांटला पण पाणी टाकलं आणि बघू शकता किती घाम आला मला. खूप थकले होते मी, म्हणजे खूप थकून जाते पाण्याच्या दिवशी, तर खूप थकून जाते. आणि मग मी फॅनच्या हवेला असं येऊन निवांत बसली होती. परत पाणीमध्येच टाकी भरली की काय बाहेर जाऊन बघावं लागतं मला, म्हणून परत उठले आणि परत गेले. तरच पाणी वगैरे भरून झालं आहे. मला थोडं फॅनच्या हवेला खूप गरमी होती इकडे, आणि पाण्याच्या दिवशी जास्त काम असतं ना, त्याच्यामुळे जास्तच गरमी होती. तर आता थोडं फॅनच्या हवेला बसले जरा बरं वाटते. आणि इथे ना मी नाश्त्याला आप्पे बनवले होते आणि प्रणूच्या डब्याला पण हेच दिले होते. आणि हे शेंगदाण्याची चटणी आहे, त्याच्याबरोबर हिरवी मिरची, लसण आणि शेंगदाणे टाकून पातळ अशी चटणी बनवली होती. आणि हे जे आप्पे आहेत ना, हे रव्याचे आहेत. थोडेसेच तांदूळ टाकतात त्याच्यात, एक चिमूटभर, आणि दही रवा असे आप्पे आहेत. हे नाश्त्याला छान असतात, हेल्दी. मग तिला नाश्ता तो दिला की मी पण हाच नाश्ता करते. आणि त्यांना पण भूक लागली काय विचारत होते मी, आणि तिथे म्हटले की नाही तू खाऊन घे अगोदर, मग मी नंतर करते, कारण स्वयंपाक पण राहिला होता. मला वाटलं नाश्ता करतील, ते पण नाही करत ते नाश्ता. तर मी इथे नाश्ता करून घेतला. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा, कारण कमेंट पण करत जा. तुमच्या एक लाईक नाही ना, होप्स मिळतात की चला आणखी उत्साह वाढतो म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तो